हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आजपासून आपण वयात येताना ही सिरीज सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये मुलगा वयात येताना आणि मुलगी वयात येताना त्याच्यामध्ये काही फिजिकल इमोशनल चेंजेस होतात. त्यावेळी त्यांना कोणत्या पद्धतीच्या न्यूट्रिशनची, कोणत्या पद्धतीच्या इमोशनल सपोर्टची गरज असते आणि त्यावेळी पालकांनी त्यांच्याशी कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघणार आहे. स्त्रियांच्या बाबतीत आपण मेनार्के म्हणजे पिरियडची सुरुवात, त्यानंतर मोठा हॉर्मोनल चेंज असतो म्हणजे प्रेग्नन्सी, आणि त्याच्यानंतर अजून एक मोठा हॉर्मोनल चेंज म्हणजे मेनोपॉज. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. त्याच्या आधी जेव्हा एखाद्या घरामध्ये मूल वयात यायला लागतं किंवा टीनेज सुरू व्हायला लागतं, हल्ली ते एज बरंचसं लवकर आलंय फूडमुळं, वेगवेगळ्या गोष्टींच्या एक्सपोजरमुळं. तर त्यावेळी बऱ्याच वेळा घरातले पॅरेंट्स खूप पॅनिक झालेले असतात. म्हणजे अक्षरशः काही काही घरामध्ये अशी स्थिती असते की ते मूल वयात येतंय का ते पॅरेंट्स वयात येतात, आणि मग कुणाला नक्की कोण कुणाला हँडल करते अशी सिच्युएशन झालेली असते. तर आज आपण पहिल्यांदा त्याच्याबद्दल बोलूया, कारण घरातलं वातावरण जर हेल्दी राहिलं, घरामधलं जर एकमेकांचं कनेक्शन हेल्दी राहिलं, तर ही टीनेज ही फेज खूप इझिली पास होते, खूप सक्सेसफुली पास होते. आणि त्याच्यामध्ये मुलं आणि पॅरेंट्स याच्यामध्ये एक प्रकारचा खूप मोठा जनरेशन गॅप किंवा एक प्रकारचा कडवटपणा किंवा एक प्रकारचा निग्लिजन्स हा निर्माण होत नाही. तर आपण आता टीनेज जेव्हा आपण म्हणतो त्याच्या आधी आपलं बाळ, जेव्हा आपल्याला बाळ होतं कुठल्याही पॅरेंट्सनं, त्याचे पॅरेंट्स बनतात, तेव्हा त्या बाळाचे ट्रान्झिशन्स या चालूच असतं. म्हणजे ते बाळ अगदी म्हणजे झोपलेलं बाळ असतं, अगदी त्याचं ते काही करू शकत नाही. आपण त्याची प्रत्येक गोष्ट करतो. साधारण 3 ते 6 महिन्यांनी ते पालथं पडायला लागतं, काही महिन्यांनी रांगायला लागतं, काही महिन्यांनी डेंटिशनची फेज सुरू होते, काही महिन्यांनी ते धरून चालायला लागतं, त्याचं ते इंडिव्हिज्युअली चालतं. आणि ह्या गोष्टी जेव्हा चेंज होत असतात तेव्हा आपल्याला अर्थातच ते बाळ कसं आहे, त्याचा स्वभाव कसं आहे हे काहीच माहीत नसतं, आणि हळूहळू आपणही त्याच्याबरोबर डेव्हलप होत जात असतो. त्यावेळी आपली स्टेज काय असते, त्यावेळी आपण खूप यंग असतो, आपण नवीन पॅरेंट्स असतो, आणि आपल्याला त्या आपल्या बाळाचं खूप कौतुक असतं की ते नवीन नवीन गोष्टी शिकते, नवीन नवीन गोष्टी करते. म्हणजे आपण त्यावेळी काय करतो, आपण अनेक घरांमध्ये जर बाळ रांगायला लागलं तर त्याच्याबरोबर पॅरेंट्स पण रांगतात. बाळ जर बोलायला लागलं तर त्यांचे पॅरेंट्स पण तसंच बोबडं बोलतात. कशासाठी की आपण एक दोन्ही गोष्टींची वाईब मॅच करतोय. आपण त्याच्याबरोबर छोटं बाळ होतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय. आपण समजून घेतो की हे बाळ आहे, याच्या ब्रेनची तर डेव्हलपमेंट चालू आहे, शरीराची डेव्हलपमेंट चालू आहे, आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्याशी डील करतो. आणि मग असंच ते बाळ मोठं होत जातं. एक साधारण 8-9 वर्षापर्यंत कुठलाही तुमचं किड असू दे, कुठलंही तुमचं मुलं असू दे, मुलगा किंवा मुलगी, एक साधारण फिजिकली आपल्याला कंट्रोलेबल असतात, इमोशनली आपल्याला कंट्रोलेबल असतात, आणि साधारण आपण त्यांना सांगतो आणि ते ऐकतात, अशी साधारण एक सिच्युएशन घरामध्ये असते. आणि मग 9-10 वर्षाचे होत असताना हळूहळू आपल्याला त्यांच्यामध्ये बदल जाणवायला लागतो. त्याच्यामध्ये आपण पण 10 वर्षांनी मोठे झालेलो असतो आणि ते मूलही 10 वर्षांनी मोठं झालेलं असतं. आपल्यामधलं यूथ थोडं कमी झालेलं असतं, आणि यूथमध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप असते. थोडं जसं आपण अडल्टहूडकडं खूप जबाबदाऱ्या वाढतात, काही टेन्शन्स वाढतात, आणि त्याच्यामुळे आपण थोडे रिजिड बनत जातो. आणि मग आपल्याला वाटतं अरे हे माझं श्रावण बाळ सगळं माझं ऐकणार, अचानक दुर्योधन आणि दुःशासनासारखं का करायला लागले, काहीच ऐकत नाहीये, सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे करते. कारण आपण ही स्टेज ऍक्सेप्ट करायला रेडी नाहीये. आपलं बाळ फिजिकली मोठं होतंय, स्वतःची आयडेंटिटी शोधतंय, त्याला स्वतः काहीतरी आहे, मी एक व्यक्ती आहे हे समजतंय. मला हे नकोय, मला ते पाहिजे, मला हा टी शर्ट नाही घालायचंय, मला दुसरा घालायचंय, मी बाहेर थंडी आहे तरी मी स्लीवलेस टी शर्टच घालून बाहेर जाणार, मी शॉर्ट्स घालूनच बाहेर जाणार. 100 गोष्टी विसरून येतात, अपसेंट माइंडेडनेस वाढतो, खूप सूचना केलेल्या आवडत नाहीत, परत परत सूचना केलेल्या आवडत नाहीत. तर हे सगळं का होतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे पॅरेंट म्हणून. आणि जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण मुलांना समजावून सांगू शकतो, आणि पॅरेंट किड्सचा बॉन्ड खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. तर ह्या मुलांमध्ये तुम्हाला जसं बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, वाचलं असेल, खूप फास्ट रॅपिड फिजिकल ग्रोथ असते, खूप हॉर्मोनल चेंजेस असतात, आणि त्याच्यामुळे त्या मुलांची एक वर्षापर्यंत असं छोटा लहान मुलासारखा दिसणारा मुलगा किंवा मुलगी एकदम असा अडल्ट
दिसायला लागतो, त्याला त्याच्यामधले बदल जाणवत असतात. तो स्वतः कन्फ्यूज असतो, तो किंवा ती मुलगी, की माझ्यामध्ये काय हे बदल होतात, ते कसे ॲक्सेप्ट करायचे, ते कसे हँडल करायचे. त्याच्याबरोबरच त्यांचा ब्रेन सुद्धा वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होत असतो. जसं आपल्या बाळाचा ब्रेन डेव्हलप होत असतो, आपण तो ॲक्सेप्ट करतो, तसा ही सुद्धा एक खूप मोठी स्टेज आहे की एका छोट्या मुलाचं एका मोठ्या अडल्टमध्ये रूपांतर होत आहे. मग इथं किती बदल होत असतील, तर ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये काय बदल होतो, तर ही मुलं म्हणजे कुणीही मुलगा किंवा मुलगी इमोशनली जास्त विचार करायला लागतात, ना की रॅशनली. आपण रॅशनली विचार करतो व्यावहारिकदृष्ट्या, आणि ती इमोशनली विचार करतात, कारण त्यांचा ब्रेन तसा डेव्हलप होतो, त्यांचे हॉर्मोन्स त्यांना तशा पद्धतीनं कंट्रोल करतात. आता वन्स यू नो दिस की हे याच्यामध्ये बदल चालू आहे, तर तुम्ही समजू शकता की आता ह्या व्यक्तीला आपण कसं हँडल करू शकतो. ते पार्शली अडल्ट्स आहेत आणि पार्शली किड्स आहेत. कधी कधी ते कम्प्लिटली इंडिपेंडंट आहेत, त्यांना कसलीही तुमची गरज नाही. इफ युअर पॅरेंटिंग इज व्हेरी वेल, तुम्ही त्यांना बरंचसं इंडिपेंडंट केलेलं असतं, सगळ्या गोष्टीला तुम्हाला आई बाबा पाहिजेत असं नसतं. आणि मग काही जिथं काही त्यांना कन्फ्युजन असतं, इमोशनल सपोर्ट गरज असतं, तिथं ते तुम्हाला विचारतात. पण ते विचारायच्या आधी त्यांच्या खूप क्युरिओसिटीज असतात. कुठं तर त्यांनी काहीतरी बघितलेलं असतं, कुठं तर काहीतरी ऐकलेलं असतं. आपण बोलताना फोनवर एकमेकांशी बोलताना त्यांनी काहीतरी ऐकलेलं असतं आणि त्यांना त्याच्याबद्दल क्युरिओसिटी असते. आता बऱ्याच वेळा काय होतं, तुला काही कळत नाही गप्प बस, हे बऱ्याच वेळा अजूनही होतं. म्हणजे एकतर तुम्ही एकीकडे त्याला म्हणताय की तू मोठा झालायस, तुझ्या वयात हे असताना आम्ही हे केलेलं आणि ते केलेलं, हे अखंड घरामध्ये चालू असतं, म्हणजे त्याला लहान दाखवणं. आणि दुसरीकडं एखादी गोष्ट त्याला जमली नाही तर आपण म्हणतो तू किती मोठा झालायस, तुला एवढं पण नाही जमत का. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला कॉन्फ्लिक्टमध्ये घालताय. तर कम्युनिकेशन इज द की ऑलवेज. तुम्ही काय बोलताय त्याला भले समजत नसेल, तुमच्या दृष्टीने ते तुम्हाला इनॲप्रोप्रिएट वाटत असेल, तर प्रत्येक जनरेशनला हा जनरेशन गॅप असतो. तरीसुद्धा तुम्हाला जितक्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढ्या भाषेत त्या मुलाशी तुमच्या बोलायला पाहिजे. त्यानं काही बघितलं असेल तर तुम्हाला सांगायला, ती मुलगी सांगायचा प्रयत्न करत असेल की आई मी असं असं बघितलं, तुम्हाला ते वाटत असेल की तिनं काहीतरी चुकीचं बघितलंय आणि ते ती सांगतेय तुम्हाला चुकीचं वाटतंय, ठीक आहे, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. त्यांना पहिल्यांदा ती अपेक्षा असते की आई बाबा माझं ऐकून घेतील. आणि एक्स्ट्रीमली हॉरिबली एकदम हॅवॉक काहीतरी झाल्यासारखं रिॲक्ट होऊ नका. असं रिॲक्ट झाला तर पुढच्या वेळी तुमचं मूल तुमच्याशी काही शेअर करणार नाही आणि इथं सगळा कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं आणि तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्ट केल्यामुळे त्यांना तुम्हाला काहीही सांगायचं नसतं. तर एक टीनेज पॅरेंट्स म्हणून माझ्या तुम्हाला टिप्स आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही ॲक्सेप्ट करा. जसं तुम्ही बाळ मोठं होताना ॲक्सेप्ट केलं की ह्याच्यामध्ये बदल होत जाणार, तसं तुमचं मूल आता अडल्टहूडमध्ये जाते, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार. एखाद्या वेळी वेगळा टी शर्ट घालायचा आहे, असू दे काही विचित्र प्रिंट त्याच्यावर, घालू दे, काही होणार नाही. थोडे त्याला केस विचित्र कापायचे आहेत, त्या मुलीला तुमच्या केसांची स्टाईल काही वेगळी करायची, करू दे. लगेच काही जग संपणार नाही आहे. एखाद्या दिवशी तिनं हॉटेलमध्ये काहीतरी वेगळं ऑर्डर केलं, तुम्ही त्याच्याबरोबर वेगळं काहीतरी ऑर्डर करा, तुम्हाला काहीतरी वेगळं खायला मिळेल. त्यांच्या वाईबशी तुम्ही वाईब मॅच करायला प्रयत्न करा. ती मुलं डेफिनेटली तुम्हाला पॉझिटिव्हली रिवर्ट बॅक करतील. तर टीनेज पॅरेंट्ससाठी खूप महत्त्वाची टिप आहे, तुम्ही त्यांच्या वाईब्सला मॅच करा. ते काय बोलतायत ते व्यवस्थित ऐकून घ्या. जितक्या साध्या पद्धतीनं, जितक्या सोप्या पद्धतीनं त्यांना त्या विषयाबद्दल सांगता येईल. एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती का चुकीची आहे हे सांगा. बॉर्डर्स नक्की तुम्ही ठरवा कोणत्याही गोष्टीचा, पण विदिन दॅट बॉर्डर तुम्ही त्यांना थोडं फ्रीडम द्या. कारण ते तुम्ही आत्ता जर त्यांना तो फ्रीडम दिला तर त्यांना तो कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे, एक छान व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं डेव्हलप होणार आहे. आणि सगळ्यात अति महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबरोबरचा बॉन्ड खूप छान त्यांच्या निर्माण होणार. आणि जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते तुमच्याकडे येतील, तो इमोशनल किंवा कुठलाही कॉन्फ्लिक्ट असेल तो सोडवायसाठी, ना की त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे जातील की जे इक्वली कन्फ्युजनमध्ये आहेत. आणि मग अशा वेळी चुकीचा सल्ला दिला जातो, चुकीच्या गोष्टी मित्रमैत्रिणींकडनं सांगितल्या जातात आणि मग आपण परत ब्लेम गेम खेळतो की तू माझ्याशी बोलला नाहीस किंवा बोलली नाहीस.
का बोलले नाही याचा आपण विचार करूया. आपलं जसं बाळ मोठं होताना आपण आपल्या बाळाला सपोर्ट केला, तसं आपलं टीनेजमध्ये आपलं बाळ चाललेलं आहे. त्याचा फिजिकल चेंजेस, त्याच्या मेंटल चेंजेसला सपोर्ट करूया, त्याला विचारूया, फ्रँकली बोलूया. आणि ह्याच्यामुळं जवळजवळ 90% प्रॉब्लेम सुरू होतील. 10% काहीतरी दाल तडका असतो तसा तडका पाहिजे, कारण लाईफ खूप स्मूथ आणि अगदी सारखं झालं की आपल्यालाही त्याच्यामध्ये काही मजा येत नाही. तुमची पर्सनॅलिटी युथफुल ठेवा, तुम्ही यंग राहा तुमच्या यंग मुलांबरोबर. आणि घरातलं वातावरण जेव्हा छान राहील तेव्हा तुमचं मुलांचं टीनेज एक खूप छान पद्धतीनं तुम्ही एक्सपिरियन्स कराल आणि ती मुलं तुमच्याशी आयुष्यभर कनेक्टेड राहतील, याच्यामध्ये काही शंका नाही. उद्या आपण बघूया मुलगा वयात येताना या सिरीजमध्ये मुलाच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, त्याला कोणत्या कोणत्या न्यूट्रिशनची गरज असते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपण त्याच्यासाठी करू शकतो की ज्याच्यामुळे तो एक छान फाईन यंग हँडसम मॅन म्हणून डेव्हलप होईल. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.